गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू होती, ती म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काँग्रेसमध्ये विलीनीकरण. पण आता याच विलीनीकरणाच्या चर्चेला महाराष्ट्र काँग्रेसमधूनच मोठा सुरुंग लावण्यात आलाय. महाराष्ट्र काँग्रेसच्या एका मोठ्या गटानं शरद पवारांच्या पक्षाचं काँग्रेसमध्ये विलीनीकरण करण्याला थेट विरोध दर्शवलाय आणि हा विरोध थेट दिल्लीत राहुल गांधी यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आलाय. नक्की काय घडलंय? काँग्रेस नेत्यांनी शरद पवारांच्या पक्षाला सोबत घ्यायला नकार का दिलाय, जाणून घेऊयात सविस्तर. द इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी थेट विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. सपकाळ यांनी राहुल गांधींना सांगितलं की पक्षाचं थेट विलीनीकरण करण्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसमधील जे नेते विरोधी पक्षाशी एकनिष्ठ आहेत आणि ज्यांची भाजप विरुद्ध लढण्याची प्रामाणिक इच्छा आहे, अशा नेत्यांना वैयक्तिक पातळीवर काँग्रेसमध्ये प्रवेश दिला जावा. संपूर्ण पक्षाचं विलीनीकरण काँग्रेसला फायद्याचं ठरणार नाही. या संदर्भात हर्षवर्धन सपकाळ यांनी खरं तर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया अजून दिलेली नाही. पण प्रश्न हा पडतो की अचानक ही विलीनीकरणाची चर्चा का सुरू झालेली? तर नुकतंच उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे 6 खासदार फुटून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत गेल्यानंतर विरोधी पक्षांवर मोठा दबाव निर्माण झालाय. संसदेच्या आगामी अधिवेशनात शरद पवारांचे 8 लोकसभा खासदार विरोधकांसाठी महत्वाची भूमिका बजावू शकतात. याच पार्श्वभूमीवर दोनही पक्षांच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू झालेली. विशेषतः राहुल गांधींनी मुंबईत सुप्रिया सुळे यांच्या मुलीच्या लग्नाला हजेरी लावल्यानंतर या चर्चेला उधाण आलं होतं. पण काँग्रेस नेत्यांचा या विलीनीकरणाला विरोध असण्याची 3 मुख्य कारणं आता समोर येत आहेत. पहिलं कारण, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचं म्हणणं आहे की जेव्हा इतर पक्षांमध्ये फूट पडते तेव्हाच विलीनीकरणाचा मुद्दा समोर येतो. अशा स्थितीत काँग्रेसला कोणीही गृहीत धरू नये. काँग्रेसचं स्वतःचं एक स्वतंत्र अस्तित्व आहे. दुसरं कारण, जर विलीनीकरण झालं आणि निवडणुकीच्या काही महिन्याआधी काही असंतुष्ट नेत्यांनी पक्ष सोडला तर तो काँग्रेससाठी एक मोठा सेटबॅक मानला जाईल. यामुळे निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचं नुकसान होऊ शकतं आणि त्याऐवजी फक्त लढण्याची इच्छा असणाऱ्यांनाच पक्षात घ्यावं. तिसरं आणि महत्वाचं कारण म्हणजे अदानी आणि पवार यांचे संबंध. काँग्रेस नेत्यांनी थेट राहुल गांधींकडे हा मुद्दा उपस्थित केला की पवार कुटुंब आणि उद्योगपती गौतम अदानी यांचे संबंध अत्यंत चांगले आहेत. नुकतंच सुप्रिया सुळेंनी गौतम अदानी यांना आपला मोठा भाऊ म्हटलेलं, तर राहुल गांधी जिथं सातत्यानं अदानींवरून भाजपवर हल्लाबोल करतायत तिथं विलीनीकरणानंतर पवारांचे हे संबंध थांबणार की सुरूच राहणार, असा थेट सवाल काँग्रेस नेत्यांनी केलाय. एकंदरीतच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीत आणि विशेषतः काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत पातळीवर आलबेल नसल्याचंच यावरून स्पष्ट होतंय. आता यावर शरद पवार गटाकडून काय भूमिका घेतली जाते आणि राहुल गांधी महाराष्ट्र काँग्रेसच्या या विरोधानंतर काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं आहे. तुम्हाला काय वाटतं? शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं काँग्रेसमध्ये विलीनीकरण व्हायला हवं का? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.